नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आली आहे तुमच्या पर्यंत, जो खूप जणींना क्वेश्चन्स आहेत की जरदोजी वर्क हे खूप जणींना अवघड वाटतं। क्लास केला तरी पण जरदोजी वर्क जमत नाही। त्यासाठी आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ घेऊन आली आहे, म्हणजे तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही जरदोजी वर्कला। तर जरदोजी वर्क मी शेवटपर्यंत दाखवणार आहे की कसं कसं करतात। तर आजचा दिवस पहिला आहे। जसं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं ना की जरदोजी वर्क हे कसं करायचं, म्हणजे लाईव्ह आपण व्हिडिओ एडिटिंग वगैरे कुठेही करणार नाहीत, सगळं लाईव्ह असणार आहे तुमच्या समोर। जे की तुम्हाला क्लासमध्ये जसं शिकवलं जातं त्याचप्रमाणे इथं मी शिकवणार आहे, ज्या पद्धतीनं मी करते त्यानं। कारण की ज्यावेळेस जरदोजी वर्कचे व्हिडिओ येतात चॅनलवर त्यावेळेस खूप जणांचे क्वेश्चन असतात की जरदोजी वर्क सांगा। तर त्यासाठी खूप सुंदर असे व्हिडिओज घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी। रोज एक टॉपिकवरती व्हिडिओ असेल। आज फक्त आपण जरदोजी शिकणार आहोत, वर्क कसं करायचं ते पण प्रॉपर एकदम। जरदोजी वर्क जे आहे तर ते याच्या सुईनं कसं करायचं ते सांगणार आहे मी आज तुम्हाला। तर त्यासाठी लागणारं सामान दाखवते अगोदर। तर ही बघू शकता, ही अशी एक जरदोजी आहे। आता हे पॅकेट माझ्याकडे थोडे थोडे राहिले आहेत, पण आपल्याला शिकण्यासाठी पुरेसे आहेत त्यामुळं। तर हे असे बघू शकता, ही पहिली जरदोजी आहे जी की अशा याच्यामध्ये येते। हे एक पॅकेट 40 रुपयाला भेटतं। आता याच्यातली माझ्याकडे एकदम थोडीशी राहिली आहे। तुम्ही तुमच्या कुठल्याही तुम्ही जिथून मटेरियल घेता तिथून घेऊन येऊ शकता, किंवा शिकायपुरती आणू शकता। तुमच्या जसं बजेट असेल तसं घेऊन येऊ शकता। माझ्याकडे थोडी राहिली आहे, पण आपल्याला शिकायला भरपूर होईल। त्यानंतर ही एक जरदोजी आहे, ही नक्षी जरदोजी आहे। हिचे पण स्टिचेस आज मी तुम्हाला सांगणार आहे। सेमच असतं, दोन्हीचा काही फरक नसतो। फक्त ही नक्षी जरदोजी जास्त यूज होत नाही, जशी की ही होते त्याप्रमाणे। तर ही पण अशी एक नक्षीची जरदोजी आहे, हिला नक्षीची जरदोजी असं म्हणतात। हे दोन्ही पण गोल्डन कलर मध्ये आहेत। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे थ्रेड कुठला यूज करायचा। तर थ्रेड हा जो आहे ना, हा मशांचा थ्रेड आहे। याच्यावरती आता हा माझ्याकडे थोडासा राहिलेला आहे, परंतु तुम्ही कोणताही मशांचा थ्रेड घेतला, फक्त तिथं 100% पॉलिस्टर असं लिहिलेलं असतं। प्रत्येक थ्रेडला एका कोपऱ्यामध्ये 100% पॉलिस्टर असं लिहिलेलं असतं, तो थ्रेड तुम्हाला घ्यायचा आहे। परंतु मी सजेस्ट करेन की तुम्ही नवीन शिकताय त्यामुळे तुम्ही हा थ्रेड घेऊन पॉलिस्टर जरी थ्रेड घेतला तरी देखील नवीन शिकणाऱ्यांना हा थ्रेड जरदोजी एकदम नाजूक असते, त्याच्या आतमध्ये बुरबडला जातो आणि मग ते स्टिचेस खराब होतात। त्यामुळे मग तुम्हाला स्प्रिंग वगैरे, जरदोजी ही स्प्रिंग टाईप असते, ती खेचली जाते आणि मग वर्क बिघडतं। तर त्यासाठी तुम्ही हा वाला थ्रेड यूज करा, जो की तंगूस थ्रेड आहे। हा बेस्ट ऑप्शन आहे वर्क करण्यासाठी। आणि परत जरदोजीसाठी तरी बेस्ट आहे। शुगर बीट्ससाठी वगैरे तुम्ही बाकी वर्कसाठी हा वापरला तरी पण चालतं, परंतु जरदोजी यानं खूप पटापट स्टिच करता येते आणि फिनिशिंग पण छान येते। त्यासाठी हा तंगूस थ्रेड आहे। हा दिसत असेल तुम्हाला, तंगूस थ्रेड तुम्ही कुठेही शॉपमध्ये असा फोटो काढून पण दाखवून घेऊन येऊ शकता, त्यामुळे हा तंगूस थ्रेड आहे। त्यानंतर लागणार आहे कैची, आपल्याला एक पेन्सिल आणि पट्टी, पेन नाही लागणार आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सुई दाखवते मी तुम्हाला, इथं सुई कोणती लागणार आहे। तर ही बघू शकता, ही सुई आहे जी की मी इन अ नॉर्मल शुगर बीट स्टिच करते। तर आमच्या तिथे हिला काही नंबर वगैरे नाहीये, तुमच्या तिकडे जर नंबर वगैरे असेल तुम्ही त्या नंबरने घेऊन येऊ शकता। आम्ही ज्या शॉपमधून आणते तिथं मला नंबर वगैरे काहीच सांगितलं जात नाही आणि हिच्यावरती कुठं लिहिलेलं पण नाही नंबर वगैरे। फक्त जिना मी शुगर बीट्स टाकतीये तर ती सुई आहे ही, जी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पण दिसत असेल। इथं मी जवळून पण दाखवते, बघू शकता। आणि तीच सुईनं आपण जरदोजीवर करतो। तर चला मग सुरू करते वेळ न घालवता। आता इथं जो अस्तरचा कापड घेतलेला आहे ना मी, हा अस्तरचं कापड आहे, ते रिंगला लावून घेतलंय। तर आता इथं मी एक सरळ लाईन ड्रॉ करते। ही एक ड्रॉ केली, त्याच्यानंतर परत त्याच्या शेजारी आपल्याला एक नक्षीची जरदोजी टाकायची, त्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेतली। 2 लाईन्स काढून घेतल्या मी इथं आता आपण लिहून घेतोय की डे 1 जरदोजी वर्क। डे 1 लिहून घेतलेला आहे, जरदोजी वर्कचा आपला पहिला दिवस। तर त्यानंतर आता मी हा थ्रेड न वापरता हा थ्रेडनं तुम्हाला करून दाखवणार आहे। तर हा थ्रेड घेतलेला आहे, याला अशी गाठ मारून घेतली आहे। इथं तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे गाठ मारली आहे। ही गाठ तुम्हाला अशी हातात घ्यायची, ह्या 2 बोटांमध्ये गाठ धरायची, ह्या बोटावरून असं फिरून इथं तुम्हाला ह्या अंगठ्यामध्ये हा धागा असा पॅक करायचा, जसं की आपण शुगर बीट्सला करतो।
हाच धागा तुम्हाला आता इथं खालून घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर इथं नेल्यानंतर जसं की आपण शुगर बीट्सला घेतो सेम प्रोसेसने धागा इथं वरती घ्यायचा आहे तुम्हाला. हा दिसत असेल धागा वरती आलेला आहे. हा धागा वरती आला, परत याच्या उलट्या साईडला जाऊन मी इथे एक स्टिच घेते. अशा प्रकारे हा धागा मी इथं वरती काढून घेतला. आता इथं मी जरदोजी वर्क सांगणार आहे तुम्हाला. तर ही बघू शकता, ही आपण पहिली ही जरदोजी घेतली मी. तर ही जरदोजी तुम्ही अशी 1 इंचामध्ये कट करू शकता किंवा नवीन असाल तर कमी केली तरीही चालेल. तर अशी, कारण की आपण आता फक्त शिकतोय त्यामुळे कुठल्याही आकारामध्ये कट केली तरी पण चालतं, काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर इथं कटिंग करताना तुम्हाला हे असं कट करायचं आहे. तर हे बघू शकता, इथं तुम्हाला दिसत असेल आता किती पद दिसते काय माहिती. इथं येताना याला टोक नाही आलं पाहिजे, एकदम असं हे कट झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही अशी छोटीशी कात्री यूज करा. मोठ्या कात्रीनं जरदोजी व्यवस्थित कट होत नाही. छोटी कात्री यूज करायची आणि अशी एकदम एका झटक्यात अशी कट करायची, म्हणजे हिला टोक येत नाही. इथं बघू शकता, इथं हे थोडंसं असं टोक आलेलं आहे ना, हे देखील मी कटिंग करून काढून टाकणार आहे, जेणेकरून मग ते टोक असं कधी कुठं गुंतली जरदोजी तर ती स्प्रिंग अशी निघून येते यासाठी. तर आता इथं बघू शकता, आपल्याला फक्त स्टिचेस घ्यायचे आहेत, त्यामुळे कुठल्याही मेजरमेंटनी जरदोजी कट केली नाही आहे, अंदाजपंचे जरदोजी कट केली आहे. तर त्यानंतर आता हे अशा प्रकारे इथं मी बोट दिले जरदोजीवरती आणि ही जरदोजी अशा प्रकारे मी ह्या सुईमध्ये भरून घेते. इथं दिसत असेल तुम्हाला, ही अशी भरून घेतली. आता त्यानंतर इथं हे बघा, इथं सुईचं टोक आहे आणि मी ही सुईच्या टोकातून ह्या बोटानं जरदोजी अशा प्रकारे खाली सरकवली आहे. सुईच्या टोकापेक्षा थोडीशी खाली सरकवली. त्यानंतर हा खालचा धागा थोडा खाली ओढला, म्हणजे मला कितपत स्टिच घ्यायचं आहे तिथं मी आता ही सुई टाकून दिली. ही सुई खाली गेलेली आहे, इथं तुम्हाला जाणवत असेल. इथं बघा, हे तुम्हाला जाणवत असेल, ही सुई आता खाली गेलेली आहे जरदोजीच्या मधल्यामध्ये. तर आपण जसं शुगर बीट्सला खालून हे टाका बरोबर घेतो, तर त्याचप्रमाणे इथं तुम्हाला फक्त आतली आत टाका घ्यायचा आहे, जे असं फक्त आतली आत चालायचे. तर आता इथे सुईतून मी धागा वरती घेतलेला आहे, इथे तुम्हाला दिसत असेल वर खाली सुई होतीये, धागा गुंतून घेतलाय. परत आता इथं दुसरा स्टिच घ्यायचा आहे. तुम्हाला दुसरा स्टिच घेताना तुम्ही ठरवायचे तुम्हाला अंतर किती सोडायचं. एवढं सोडायचं असेल तर इथं सुई टाकायची, एवढं नसेल सोडायचं तर हा धागा खालचा मी घट्ट पकडलेला आहे, वरचा पण ताणून, वरच्या सुईनं वरचा हात असा ताणून आहे, खालचा पण धागा असा ताणलेला आहे. तर तुम्ही इथं लगेच तुम्हाला कमी जागेवरती स्टिच घ्यायची, तर खालचा धागा खाली ओढायचा आणि सुई बरोबर इथं पाठीमागं जाते. इथं दिसत असेल तुम्हाला, आता इथं मी स्टिच टाकते आणि इथं स्टिचेस देखील तुम्हाला खूप मोठे मोठे टाकायचे, छोटे छोटे टाकायचे. त्यानंतर परत खालचा धागा व्यवस्थित गुंडाळून परत इथं सुई बरोबर इथं थोडीशी टर्न करून हा आतली आत परत आपण सुई जी आहे तर ती बरोबर इथं आतली आत घेतलेला आहे धागा हे करून स्टिच. तर परत दुसऱ्या पण वेळेस तसंच करायचं आहे. इथं लगेच सुई मी परत टाकते, परत धागा गुंडाळते, परत इथं स्टिचेस आतली आत घ्यायचे आहेत तुम्हाला. जसं शुगर बीट्सला स्टिचेस घेतो ना, सेम त्याचप्रमाणे घ्यायचे, फक्त आतली आत स्टिचेस घ्यायचे. परत इथं सुई आत टाकली, परत इथं स्टिच घेतला, परत इथं सुई आत टाकली, परत इथं घेतला, परत इथं देखील सुई आत टाकली, परत इथं स्टिच घेतला. हे दिसत असेल तुम्हाला, आतली आत स्टिच घेऊन इथपर्यंत आले. आता आपल्या इथं एंडला काय करायचं, बरोबर इथं जायचं आणि इथे एक स्टिच घ्यायचा आहे. तर आता ही लाईन आपल्याला कंटिन्यू करायची आहे पुढं. तर त्यासाठी परत मी एक जरदोजीचा तुकडा सुईमध्ये भरून घेते अशा प्रकारे आणि परत आपण इथं बघू शकता तुम्ही, आणि परत इथं सुईचं टोक आहे, तर मी हाताने थोडासा सुईच्या टोकापेक्षा थोडा पुढं जरदोजीचा तुकडा लावतीये आणि परत अशा प्रकारे तुम्हाला इथं स्टिचेस घेत जायचे आहेत. तर जसं मी आधी सांगितलं सेम त्याप्रमाणे आतली आत इथं स्टिचेस तुम्हाला घेत जायचे आहेत. किती अंतर ठेवायचं तशी जरदोजी सरकून घ्यायची आणि त्यानंतर स्टिचेस घ्यायचे. तर आता मी इथं तुम्हाला परत दुसरा तुकडा देखील इथं टाकून दाखवते. हे पहा, आणि इझिली असं तुम्हाला स्टिचेस घेत जायचे. आता इथं गाठ कशी मारायची हे बघू शकता. इथं धागा वरती आला, जशी आपण नॉर्मलीमध्ये दिसत नव्हतं तुम्हाला वाटतं, जशी आपण नॉर्मलीमध्ये गाठ मारतो सेम त्याच प्रकारे जरदोजीला देखील गाठ मारायची. तर बघू शकता आता हे इथपर्यंत आलं. इथे एक छोटासा स्टिच घ्यायचा. हा स्टिच घेतल्यानं गाठ जी आहे ना तर ती प्रॉपर व्यवस्थित अशी बसली जाते. यासाठी हा स्टिच घ्यायचा असतो छोटासा, जेणेकरून गाठ पॅक बसते. तर त्याच्यामधून परत एक स्टिच घेतला आणि एक एडा घ्यायचा आणि मग इथं परत अशी मधला धागा ओढून गाठ पॅक मारून द्यायची.
तर अशा प्रकारे आपली ही जरदोजी पॅक इथं बसलेली आहे. त्यानंतर आता ही जरदोजी दाखवते मी तुम्हाला. ही जरदोजी देखील सेम प्रकारे अशीच आहे, काहीच बदल नाही. अशाच प्रकारे स्टिचेस घ्यायचे तिचे देखील. तर ही देखील अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि त्यानंतर अशी भरून घ्यायची. ही जी आहे ना, ही थोडीशी मोठी असते. आता आपण इकून तिकडे जाऊया, म्हणजे तुम्हाला ते पण क्लिअर होईल की इकून तिकडं कसं जायचं. तर इथं बघू शकता, इथं मी सुई टाकते. इथं धागावरती काढला, एक स्टिच ह्या साईडला घ्यायचा आणि मग परत इथं जरदोजी टाकून द्यायची आणि बरोबर आपण शुगर बीटची लाईन जशी देत जातो ना, सेम त्याचप्रमाणे उलट्या साईडला स्टिचेस घेऊन सेम त्याचप्रमाणे टाकायचे आहे. फक्त इथं जरदोजी टाकायची तुम्हाला. आणि तुम्ही शुगर बीट्स कसं 1-1, 2-2 टाकता, तर त्याप्रमाणे इथं तुम्हाला जरदोजीचं पण एक परफेक्टली अंतर ठरवून घ्यायचं आहे की किती अंतरावरती आपल्याला जरदोजी टाकायची आहे आणि तेवढंच अंतर इथं सोडत जायचं. इथं बघू शकता, इतकंच अंतर मी सोडत आहे. इतकं अंतर सोडलं की खालचा धागा जितका लागतोय तितकाच वरती ओढून घ्यायचा, परत सुई टाकायची, परत इतकं अंतर घ्यायचं, परत सुई टाकायची. असं करून सगळ्या स्टिचेस जे आहेत ते तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. आणि ही जरदोजी देखील सेम याचप्रमाणे हिची देखील लाईन आपण पूर्ण करून घेणार आहोत. सेम अशा प्रकारे ही लाईन देखील इथं आता मी लगेच एंड नॉट मारून घेते, गाठ मारून द्यायची इथं लगेच. तर हे बघू शकता, इथं पण गाठ मारून दिली आणि अशा प्रकारे ही जरदोजी आहे तर ती पॅक बसलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच्या पुढचा पार्ट पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.